होती. दूध विकता विकता क्षणभर ती विसरली. कल्पना करा त्यावेळेस ती आई 450 वर्षापूर्वी ती आई गडावरती येत असताना तिला किती रायगड किल्ला छान दिसत होता हे पाण्याचं दंग झाली होती ती. आणि किल्ल्यावरती दूध विकत बसली, काय आपल्या मुलाला बाजारपेठेमध्ये विक्री करत बसली. मर्दांगी दानपट्टे चालू होते होळीच्या माळावरती आणि ती बघण्यामध्ये दंग झाली होती. सूर्य कधी मावळला त्या आईच्या लक्षात नाही आलं. मात्र त्या आईचा आवाज कधी ऐकू आला जेव्हा नगाऱ्या सलाई चौघडे आवाज आला, जेव्हा महादर तोफेचा आवाज आला तेव्हा त्या आईच्या लक्षात आलं माझं लेकरू गडाच्या पायथ्याला तानबाळ रायगडाच्या पायथ्याला आहे आणि मी तर रायगडावरती आहे. जर रायगडाचा महादेव दरवाजा बंद झाला तर माझं 2 महिन्याचं लेकरू गडाच्या पायथ्याला पाळण्यात ठेवलेलं आहे, ते आता त्याचं काय होईल. म्हणून धावत दरवाजापासून वरून खाली येते. कल्पना करा 25% उतरून ती माई गडावरती खाली येते, दरवाजामध्ये येते. येईपर्यंत दरवाजा बंद झालेला असतो. इथे असणाऱ्या मावळ्यांना, इथं असणाऱ्या पेहरेदारांना हात जोडून विनवण्या करते की खाली जाऊ दे, मला माझं लेकरू गडाच्या पायथ्याला आहे. दरवाजा खोला नाही तर माझं लेकरू गडाच्या पायथ्याला रडत असेल. सकाळ जरा खाली होऊन आलोय, अजूनपर्यंत त्याला कोणी घेतलं नसेल. घरामध्ये सुद्धा कोणी नाही आहे. मावळे म्हणतात नाही रा, आम्हाला शिवरायांची आज्ञा नाही आहे. रायगड किल्ल्यावर तू जाऊ शकतेस, पण कधी सकाळी पहाटे सूर्य उगेल, नगाऱ्या वाजेल, तोफेचा आवाज येईल तेव्हा दरवाजा खोलू शकतो. आता हिरा दरवाजा तुझ्यासाठी खोलू शकत नाहीये, कारण की राड्यांचा नियम होता, स्वराज्याचा नियम होता की दरवाजा बंद म्हणजे बंद. स्वतः राजे आले ते दरवाजा खोलू शकत नव्हते. तुझे खाण्यापिण्याची आम्ही गडावरती व्यवस्था करू शकतो. ती पुन्हा आईने हा 25% किल्ल्यावर चढून गेली. गडावरती गेली ती वाऱ्यासारखी किल्ला फिरू लागली, कारण की मूल डोळ्यासमोर दिसत होतं. मुलाचा रडण्याचा आवाज ती आईच्या कानामध्ये ऐकू येत होता. खाण्यापिण्याची लोकांनी व्यवस्थित आणली, तिला गोड लागत नाहीये. 100 एकर परिसर फिरली. आपण 25 एकर फिरलो की आपला घामाघाम सुटतो. रात्रीच्या सुमारास ती 100 एकर फिरली. टकमक टोकावरती गेली, टकमक टोकावरती गेली. तिथं का टोक समोर त्या टोकावरती गेली, तिथे खालू पाहिलं दरी मोठी दिसते तिला, कारण की भवानी मातेला गेली तिथे दरी दिसली. काळकाईच्या खळग्याला गेलं दरी दिसली. पण त्या पश्चिमेच्या टोक्याला गेली आणि तिने फक्त खाली पाहिलं. त्या आईला खाली दरी दिसते नाही हो, त्या आईला खाली दरी दिसते नाही, खाली कळव दिसत नाहीये. फक्त मुलाच्या रडण्याचा आवाज आणि मूल दिसू लागलं होतं. आपली नजर त्या डोंगरावर जात नाही. नजर कल्पना करा, त्या आईने कावडी खाली ठेवली, मुलाच्या दिशेने ती खाली त्याच कड्यावरून तासपडत उतरू लागली. अंगवस्त्र फाटलं गेलेलं होतं आणि पूर्ण रक्तमांबळ झाली होती. पण जीवाची पर्वा न करता आई तो डोंगरावरून खाली उतरू गेली. सकाळी पहाटे ही महाराजांना गोष्ट कळते की या आई डोंगरावरून खाली उतरलेली आहे. स्वराज्याच्या राजधानीचं काय गॅरंटी पण दिलं होतं, जोपर्यंत सूर्य तारे आहेत तोपर्यंत माझ्या बातका भडका लागणार नाहीये. गडाखाली जाईल ते पाणी आणि वर येते सळसळणारं होतं वारं. आता एक आई खाली उतरलेली आहे. आई जर उतरेल मग राजधानी सुरक्षित आहे काय? नाही. शत्रू गडावरती कसाही आणि कुठून येऊ शकत होता. महाराजांच्या हिराला खालून बोलून घेतली. ज्या रायगड किल्ला बांधला होता त्यांना गडावरती बोलून घेतलं. ही बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या लोकांपर्यंत वाऱ्यासारखी कानोकानी फिरू लागली. आता स्वराज्यामध्ये आपले राजे एक आईला शिक्षा काय करतायत हे पाहण्याकरता अख्खा दरबारवरती गच्च भरलेला असतो. अख्खा दरबार त्या मखमली पैठणी कापडामध्ये उभा असतो. ती आई आपल्या लेकराला घेऊन उभी असते पाटलेल्या वस्त्रामध्ये. आणि हिरो जिंतूरकरांने जे ॲर्किटेक्ट होते त्यांची मात्र मान खाली झुकून उभी होते, कारण की मी राजांना एक वचन दिलं होतं. राजांना स्वराज्यासाठी वचन दिलं होतं की स्वराज्यातून खाली जायचे पाणी आणि वर येते फक्त हवा. आता एक आई उतरलेला आहे गडाखाली. आता मी राजाने काय प्रत्युत्तर केलं, हिराला पुढं सरकवलं, हिरा पुढं सरक. राजे काय प्रत्युत्तर काय, हिरा पुढं सरक. गडावरून तू का उतरलीस, गडाचा नियम तोडलेला आहेस, तू का उतरलीस हे आम्हाला एकदा ऐकायचंय. झालेली घटना हिराने महाराजांना सांगण्यासाठी तयार झाली. पूर्ण घटना ऐकल्यानंतर महाराजांच्या डोळून सुद्धा पाणी आलं आणि म्हटलं हिरा, जे तू कड्यावर तू उतरलीस की नाही तो आम्हाला कड्या एकदा बघायचंय. जे तू कड्यावर उतरलीस की नाही तो आम्हाला कड्या एकदा बघायचंय. राजाने ती पश्चिमेच्या कड्यावर घेऊन गेली. राजाने वरून खाली पाहिलं तर राजांना खालचं काही दिसत नव्हतं. हिराला विचारलं, हिरा तू रात्रीची उतरलीस की नाही, तू एक काम कर, आता आम्हाला इथून उतरून तर शकशील काय? हिराने खाल पाहिलं, 2 पावले पुढे गेली आणि झटकन 4 पावले पाठीमागे आली. आणि महाराजांना काय विनवणी करू लागली, अहो राजा, ज्या क्षणी मी उतरत होतो ना त्या क्षणी मला खाली मला दरी दिसत नव्हती. ज्या क्षणी उतरत होतो ना त्या क्षणी मला खाली मोठी दरी दिसते नाही, काळोख दिसत नाही. राजा, माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला आणि वाट सरळ दिसू लागली. म्हणून राजा तुम्ही कडा उतरून खाली गेली. आता राजा भली मोठी दरी दिसते. राजा, आता भली मोठी दरी दिसते. तुम्हाला शिक्षा द्यायची ती मान्य करायला तयार आहे. माझ्या बाळाला काही करू नका. हिरोजीना विचारलं, हिरोजी का हो, तुम्ही रायगडाचा घेराने पद दिला होता, गडाखाली जाईल ते पाणी वर येते फक्त हवा. हिरोजी काय प्रत्युत्तर करतायत, राजा ती एक महाराष्ट्रातली आहे आणि महाराष्ट्रातली आई आपल्या बाळासाठी काही करू शकते. बघा जा हिरोजी, त्याकडे तासाच्याकडे बुरुज बांधून घ्या. एक आई उतरत असेल तर गडावर शत्रू येऊ शकतो. त्याकडे तासला गेला, बुरुज बांधला गेला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा कडा. आज एक हिरकणी म्हणून रायगडाची ओळख त्या कड्यापासून केली जाते. आणि त्या आईची नाळला खाणी ओटी भरली, तिला पालखीत रवाना केलंय.
कारण की पालखी म्हणजे त्या काळची पालखी. त्या पालखीला आज जर काय एखाद्या मंत्र्याची लाल दिव्याची गाडी, लाल दिव्याच्या गाडीत बसून त्या आईला महाराजांनी खाली पाठवली. तो हाच मार्गाने त्या महादरगातून खाली गेली होती. ते 3 तोफेची सलामी दिली आईची त्या. कारण की आई पालखीमध्ये बसली तर राजे डोळ्यातून पाणी आलं. त्या लेकराला घेतलं आणि हातामध्ये घेऊन राजे नक्की म्हटले असेल लेकराला, अरे वा बहादर वा, तुझी आई जर एवढी बहादूर असेल, जर तुझी आई जर एवढी कडा उतरून खाली जाते, मग स्वराज्यात जर तू मोठा झालास त्या आईचं दूध पिऊन, तर तू किती पराक्रम करू शकतोस. या आईचं दूध पिते, त्याच्या मुलाचं नाव आहे, त्या मुलाचं नाव आहे झुंजारराव. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, वा झुंजारराव वा, लवकर मोठा हो आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील हो. त्या आईची नारळाखानी ओटी भरली आणि आलेल्या मार्गाने रवाना केली. आज एक छोटीशी कविता इतिहासामध्ये उल्लेख केला जातो. ती कवितेचा उल्लेख असा केला जातो, फक्त आईची आठवण म्हणून समोर डोळ्यासमोर आणायचं जाईल की ती आईने काय त्या काळामध्ये कशी उतरली असेल. हिरकणीची कविता अशी म्हणत जाते, कोपणारी हिरकणी गडा गेली, दूध घालाया परत जणी निघाली, पाय त्यासी ते वसे तिचे गाव, घरी जाया मन घेई पार धाव, शिवप्रभूंचा तो निबंध एक होता, तो व्हावी अस्तच सूर्य जाता, सर्व दरवाजे फिरून परत आली, तिला भेटे ना ते कोणी वाली, कोण पाजिला तांदुल्यास आता, विचार भाऊ होई चित्ता, मार्ग सुचला आनंद पार झाला, निघे मग घरी जावयाला, नशे रक्षकटे विजय ताईसा, एक होता पत रायगड खासा, भला तुटलेला कडा उंच नीट, परी माता तेथूनच जाई, कड्यावरती त्या बुरुज बांधिलेला, नाव दिले हिरकणी बुरुज त्याला, नाव दिले हिरकणी बुरुज त्याला. एक आईची ओळख म्हणून आज रायगड किल्ल्यापासून बघायला भेटते ती